can't see the end, but we'll see it through. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मध्यंतरी मी डिमेन्शियाचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले होते आणि ते सर्वांना अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे वाटले आणि त्या व्हिडिओजना आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि आता डिमेन्शिया पार्ट 3 या भागामध्ये आपण स्मृतिभ्रंश होऊ नये यासाठी आणखी काय करता येईल ते पाहणार आहोत. माइंडफुलनेस हा या भागाचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत काउन्सिलर सुरेश खांडेकर सर. नमस्ते, मी सुरेश खांडेकर, काउन्सिलर अँड माइंडफुलनेस थेरपिस्ट म्हणून काम करतो. गेले 8 वर्ष मी जुगाड काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून वेगळे वर्कशॉप्स, शाळेच्या मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज आमच्या चालू आहेत. ज्येष्ठांसाठी आम्ही मेमरी क्लब नावाची एक ॲक्टिव्हिटी चालू आहे. ज्येष्ठांसाठी शाळा घेतो आम्ही. वेगळ्या महाविद्यालयामधून आम्ही समुपदेशनाची काही वर्कशॉप्स घेतो. त्याच्या जोडीला अनेक ज्येष्ठांसाठी वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये मी सहभागी असतो. कोल्हापुरातल्या अनेक सिनियर सिटीजनच्या संस्थांमध्ये मी काउन्सिलर म्हणून काम करतो. मी केंद्र सरकारची नवचेतना नावाची एक संकल्पना आहे, त्या नवचेतना संकल्पनेचा मी ऑथोराइज्ड ऑथेंटिक काउन्सिलर आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स NISD नावाची केंद्र सरकारची एक संस्था आहे. त्या संस्थेचे बेसिक कोर्स आहेत जेरियाट्रिक अँड एल्डरली केअर, ट्रान्सजेंडर इश्यूज, सोशल डिफेन्स आणि ड्रग अब्यूज प्रिव्हेन्शन असे अनेक कोर्सेस मी पूर्ण केलेले आहेत. सरांचा बायोडाटा म्हटलं तर खरोखर फक्त 10 मिनिटं सरांच्या बायोडाटासाठी जातील. पण सर, आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. माइंडफुलनेस म्हणजे काय? खूप छान प्रश्न विचारला ताई. माइंडफुलनेस म्हणजे सजगता पूर्ण केलेले काम. माइंडफुलनेस मेडिटेशन याचा अर्थ सजगता पूर्ण केलेले ध्यान. आपल्या तथागत गौतम बुद्धांनी जी विपश्यनेची शिकवण दिलेली आहे किंवा भगवान महावीरांनी आपल्याला जी ध्यानाची शिकवण दिलेली आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आद्य शंकराचार्यांनी जे मेडिटेशन ध्यान शिकवलेलं आहे त्याच्याशी माइंडफुलनेस ही संकल्पना समांतर काम करते. 1977च्या दरम्यान स्वीडिश मेंदू शास्त्रज्ञ डॉक्टर जॉन काबाझिन यांनी ही संकल्पना प्रथम मांडली. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये अनेक संस्थांमधून या विषयावरती संशोधन झालं आणि ही संकल्पना आता माइंडफुलनेस या नावानं जगभर वापरली जाते. याला आपण मनाची एकाग्रता म्हणू शकतो का सर? हो, खरं आहे. आता हे साध्य करण्यासाठी काही टेक्निक्स वापरले जातात. ती टेक्निक्स आपण थोडी समजावून घेऊ. माइंडफुलनेस मेडिटेशन माइंडफुलनेस टेक्निक म्हणजे प्रथम त्यामध्ये ब्रीदिंग टेक्निक वापरलं जातं. 1 मिनिटासाठी आपण स्वतःच्या श्वासाची सजगता पाहायची. आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा उच्छ्वास हा समजून घेतला तो एक गुड ब्रेथ मानला जातो आणि हा गुड ब्रेथ तुम्हाला 2 ते 2.5 तासाची एक्स्ट्रा एनर्जी देतो. हा एक पहिला भाग. हो. दुसरा बॉडी स्कॅन म्हणजे साक्षी ध्यान. या साक्षी ध्यानच्या माध्यमातून आपण डोळे मिटून आपल्या तळपायापासून डोक्यापर्यंतचे सर्व अवयव ध्यान देणे, काळजीपूर्वक सजगतेने ध्यान देणे, अशा गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे माइंडफुलनेस साध्य करता येतं. तिसरा जो भाग आहे तो सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे आपले सर्व ज्ञानेंद्रिय सजगतेने वापरणे. खूपदा आपण फुलांचा वास घ्यायलाच विसरतो. खूपदा आपण समोर आलेले पदार्थ त्याचा रंग कसा आहे, वास कसा आहे, अरोमा कसा आहे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता मेकॅनिकली आपण वागत राहतो, ते पदार्थ खात राहतो. आता माइंडफुलनेसच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांचा आपल्याला छान पद्धतीनं रोज प्रत्येक कामात वापर करायचा आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे माइंडफुल टॉक आणि माइंडफुल वॉक. माइंडफुल वॉक याचा अर्थ रोज व्यवहारामध्ये आपण काम करताना सर्वांनी, इस्पेशली ज्येष्ठांनी तरी चालताना काळजी घेणं गरजेचं आहे. जिन्याच्या पायऱ्या उतरताना, जिने चढताना, रस्ता क्रॉस करताना आपण सजग राहणं गरजेचं आहे, अन्यथा आपले त्रास वाढू शकतात. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो माइंडफुल स्पेसिफिक म्हणजे सेल्फ अवेअरनेस
आणि फोकस अटेन्शन आपलं जर असेल तर आपला त्रास कमी होऊ शकतो. हे आता सिद्ध झालेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो स्लीप मेडिटेशन. झोपताना आपण मेडिटेशनचा काही भाग जर वापरला तर आपल्या झोपेची क्वालिटी सुधारते. त्या सर्व वयो गटासाठी हे गरजेचं आहे. आणि शेवटचा जो आहे तो प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. याचे अनेक सुंदर व्हिडिओ वेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. याच्या माध्यमातून आपल्या झोपेची क्वालिटी छान होऊ शकते आणि सजगतेनं ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्या जीवनाचा प्रवास सुंदर सुरू राहू शकतो. मग आता ज्येष्ठांच्या बद्दल आपण की ज्येष्ठांनी याचा उपयोग नेमका कसा करायचा, काय काय करायचं? खूप छान प्रश्न आहे आपण. हे टेक्निक फक्त डिमेन्शियाची वाटचाल करायला निघालेल्या ज्येष्ठांसाठी नाही बर बर किंवा वृद्धांसाठीच नाही तर सर्वांसाठी हे टेक्निक उपयोगाला आहे. त्यांच्या घरातल्या लोकांसाठी उपयोगाला आहे, त्यांचे केअर गिव्हर्स आहेत त्यासाठी उपयोगाला आहे. म्हणजे शॉर्ट सांगायचं म्हणलं की घरातील आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे माइंडफुलनेस टेक्निक रोज सजगतेनं वापरणं गरजेचं आहे. पण सर काय होतं जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो ते बॅक ऑफ माइंड वेगवेगळे विचार चालूच असतात आणि त्यांना ओढून घेऊन हे करणं ही फार मुश्किल गोष्ट वाटते मला तरी. खरं आहे. याचा जसा शरीरावर परिणाम होतो तसा याचा मनावरही परिणाम होतो. मग मानसिक दृष्टी ह्याचे काय फायदे होऊ शकतात? तर माइंडफुलनेसच्या माध्यमातून सजगतेचा जर आपण उपयोग केला तर पहिला अँझायटी, दुसरा डिप्रेशन, मूड स्विंग्स, चौथा ज्येष्ठांचा जी अजून एक समस्या नेहमी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे असंबद्ध बोलणं. ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला मदत होते, स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते आणि या सर्व गोष्टी आपण माइंडफुलनेसच्या माध्यमातून करू शकतो. मग सर, माइंडफुलनेसचा किंवा माइंडफुलनेस थेरपीचा इतर काही आजारामध्ये सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकेल का? खूप छान प्रश्न विचारला ताई. माइंडफुलनेसचा जर नियमित सराव जर असेल तर अनेक सायकोसोमॅटिक आजार कमी होण्यास मदत होते. वेळेवरती हे सगळं प्रिव्हेंट करणं आपल्या हातात आहे. आता सायकोसोमॅटिक आजार कुठले आहेत की जे मनाशी रिलेटेड आहेत, जे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये त्रासदायक ठरू शकतात. पहिला जो आहे तो ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे मंत्रचळ. खूप लोकांमध्ये हा मंत्रचळ आपल्याला पाहायला मिळतं. अनेक तेच बोलणं आहे. चालत जात असताना अनेक देऊळ दिसली की तिथे जाऊन नमस्कार करणे आहे. घरातून बाहेर पडताना 50 वेळेला कुलूप उघडून पुन्हा लागले की नाही पाहणारे आहेत. काही गृहिणी माझ्या पाहण्यात अशा आहेत की ज्या 200 वेळेला दिवसात हात धुतात. हे सगळं माइंडफुलनेसच्या माध्यमातून कमी व्हायला मदत होती. पुढचा जो भाग आहे तो ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर, म्हणजे अतिचंचलता जी कमी व्हायला मदत होते. PTSD नावाचा अजून एक मानसिक विकार आहे, पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर. घडून गेलेल्या गोष्टी काही काळानंतर नॉर्मली माणसाने विसरणं गरजेचं आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टीतून डोळ्यासमोर आल्यानंतर आपली झोप उडणं, अस्वस्थता वाढणं, त्रास होणं, या सगळ्या गोष्टी PTSD या अंतर्गत मोडल्या जातात. त्याच्या पुढचा एक भाग आहे तो म्हणजे बायपोलर. एकदा दक्षिण ध्रुवावर, एकदा मानसिक स्थिती आपली उत्तर ध्रुवावर. एकदा असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपण छान पद्धतीने कराव्यात, डेअरिंग करावं, नवीन नवीन गोष्टी आव्हानं अंगावर घ्यावीत, आणि काही काळानंतर असं वाटतं की नको, काही करायला नको, आपण स्वस्थ राहूया. फोबिया अजून एक वेगळा जो विषय आहे तो म्हणजे फोबिया. काही वेळेला आपल्याला अनावश्यक भीती वाटत राहते. साप आलाय असं म्हटलं तरी भीती वाटायला लागते. काही जणांना पाण्याची भीती वाटते, काही जणांना लिफ्टची भीती वाटते, काही जणांना अंधाराची वाटते, काही जणांना क्राऊडमध्ये जाण्याची भीती वाटते. बघा तुम्ही, खूप वेळेला आपल्याला स्टेजवर उभारल्यानंतर हातपाय कापायला लागतात, असाही अनुभव आपल्याला येतो. मग BP आहे, शुगर आहे आणि IBS इरिटेटिव्ह बाउल सिंड्रोम असे असंख्य आजार जे मनाशी रिलेटेड आहेत ते कमी होण्यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन आपल्याला खूप मदत करतं, एवढंच मला सांगता येईल. पण मला सगळं एक विचारायचं होतं की
काय आहे, जीवन जगताना माणसाला अनेक अडचणी येतात, हो अनेक प्रसंग, अनेक संकट येत असतात. आणि ज्यावेळी म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळी माणसाचं मन स्थिर असतं तेव्हा मेडिटेशन वगैरे होऊ शकतं. हो. पण जेव्हा अडचणीतून आपण त्रासातून जात असतो त्यावेळेला हे मेडिटेशन कसं शक्य होऊ शकतं, म्हणजे होईल का नाही असं वाटतं म्हणजे. याच्यासाठी दोन छोटे उपाय आहेत. एक म्हणजे 1 मिनिट मेडिटेशन आपण जे मगाशी म्हणलं की श्वासाची सजगता ही जेव्हा आपण करून पाहतो त्यावेळेला आपल्या मनातले अप्स अँड डाऊन कमी व्हायला मदत होते. आणि दीर्घ श्वसन हा एक सुंदर उपाय आहे. या दीर्घ श्वसनाच्या माध्यमातून आपल्याला मनातले अप्स अँड डाऊन कमी होतं. त्रास कमी व्हायला सुरुवात होते, चिडचिड कमी व्हायला सुरुवात होते. आणि सोपा उपाय आहे पाणी पिणे. बरं. पाणी पिण्याच्या माध्यमातून आपला त्रास, संताप, अँक्झायटी कमी व्हायला मदत होते. हो, आपण म्हणतो काही वेळ पाणी पी, पाणी पी. याच कारणासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. पण त्याची सुरुवात कशी आपण करायला पाहिजे, म्हणजे जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट करायची का? हो, त्यासाठी छोटे उपाय आहेत सजगतेनं करण्याचे. सकाळी उठल्यानंतर आपण जे ब्रशिंगला सुरुवात करतो हा. ते ब्रशिंग पण सजगतेनं करायचं. बेसिनचा नळ सोडल्यानंतर त्या पाण्याचा आवाज ऐकायचा, त्या पेस्टचा रंग, ब्रशचा रंग, ह्या सगळ्या गोष्टी सजगतेनं पहा, नोटीस करा. बरं. मग ती पेस्ट, तो ब्रश दातावरती फिरवायला सुरुवात करा. त्याचा आवाज जो येतो तो सजगतेनं ऐका. सगळे ऑर्गनिक ते आपले आहेत सेन्सरी, ते सगळे प्रत्येक क्षणाला वापरायची. सकाळी ब्रेकफास्टला बसल्यानंतर समोर आपल्यासमोर आलेले पदार्थ, कुठले पदार्थ आहेत, त्याचा अरोमा काय आहे, सुंदर काय काय कलर कसे आहेत, त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा डोळ्यानं पाहायच्या. त्यानंतर मग तो पदार्थ जिभेवर घ्यायचा. त्याचा आनंद घेत जेव्हा आपण ह्या गोष्टी सुरुवात करतो त्यात सगळ्या गोष्टी सजगता मानल्या जातात. आणि मग खरं बाकीचे विचार कधी एक प्रश्न असायचा की बाकीचे विचार कधी करायचे. मग कसं असतं, एखादं सोल्युशन आपण जेव्हा हवं असतं त्यावेळी आपण जरी कुठलीही कृती करत असलं ते बॅक ऑफ माइंडला आपल्या ते विचार सुरू असतात. हो, हो. आणि त्यातून काही वेळेला आपल्याला सोल्युशन मिळतं. आपल्या एखाद्या अडचणीवर किंवा आपल्या एखाद्या याच्यावरती आपल्याला सोल्युशन मिळू शकतं. मग ते कधी करायचं? खूप छान प्रश्न आहे. आपल्याला 24 तास काय सजग राहणं शक्य नाही. हो. परंतु सकाळी, दुपारी काम करत असताना आणि रात्री झोपताना हे मेडिटेशनचे जे पार्ट आपण करून बघितले तर बॅक ऑफ माइंड आपली ही सगळी यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करायला लागते. आपल्या मेंदूमध्ये जे काही डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे त्याचं कार्य सुधारतं आणि इन्सुला चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतो. म्हणून जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता त्यावेळेला हे छोटे जर उपाय करून बघितले तर त्यातून आपल्याला बाहेर पडायला छान मदत होते. त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन लवकर मिळेल. सोल्युशन पण आपलं जर मन स्थिर राहिलं तरच आपले भावनिक मेंदू आणि वैचारिक मेंदू चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात. आपलं जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, ताण असतो, त्यावेळेला आपण नक्की चांगल्या पद्धतीने विचार करू शकत नाही. मग हे माइंडफुलनेस तुम्हाला अशी मदत करतं की तुमची चित्तवृत्ती स्थिर होते आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचार करायला सुरुवात होते. आणि जेव्हा तुम्ही शांत चित्ताने एखाद्या गोष्टीचा विचार करता त्यावेळेला नक्की त्यातून बाहेर पडायला तुम्हाला नक्की मदत होते. हा. अजून काही टिप्स आमच्या ज्येष्ठ मित्रांसाठी आहेत. हो. आपले ज्येष्ठांचे काही दागिने असतात, ऑर्नामेंट्स. बरं. हो. आपण हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. पहिला जो दागिना आहे तो चष्मा, बरोबर. वॉकिंग स्टिक, आपलं ओळखपत्र, औषधं, कुठल्या औषधांची ॲलर्जी आहे, एखादं चॉकलेट, गोळी, ह्या सगळ्या गोष्टी रोज बरोबर ठेवायच्या. बरं. खूप ज्येष्ठ मंडळी हिअरिंग एड वापरत नाहीत कारण संकोच वाटतो, काही वेळेला बाहेर जाताना प्रश्न निर्माण होतात. पण हे सगळं आपल्याला मदतीसाठी या गोष्टी आलेल्या आहेत. या तितक्याच आनंदानं जर आपण वापरल्या तर त्रास कमी व्हायला सुरुवात होते, एक. आणि दुसरं, आपलं ज्येष्ठत्व हे आनंदी ज्येष्ठत्व हो. होणं गरजेचं आहे. हा सर, आता माइंडफुलनेस मध्ये काही ध्यान प्रक्रिया, मेडिटेशन वगैरे असं काही आहे का? हो, माइंडफुलनेसच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही 4 प्रकारची ध्यान शिकवतो. पहिलं आहे ते साक्षी ध्यान, दुसरं आहे ते क्षमा ध्यान, 3 नंबरचं आहे ते कल्पना दर्शन ध्यान आणि चौथं आहे ते करुणा ध्यान. या ध्यानाच्या माध्यमातून हे जेव्हा आपण ह्या 4 पद्धती जेव्हा रोजच्या व्यवहारात वापरायला लागतो त्यावेळेला आपल्या आयुष्याचा
टोन बदलतो, ती लाईफस्टाईल जेव्हा आपली होते त्यावेळेला आपलं वार्धक्य आनंदी वार्धक्य व्हायला सुरुवात होते. तो प्रवास आपला खूप छान सुरू राहतो. हे रोज आपण करणं गरजेचं आहे. तर आपण जसं आरोग्यदायक वाटचाल तसं माइंडफुलनेस ची वाटचाल जर आपण सुरू ठेवली तर आपला हा छान प्रवास सुरू राहतो आणि असा अनेकांचा छान अनुभव आहे. सर्वात शेवटी क्लोजिंग नोटमध्ये मला एवढं सांगता येईल, अडॉप्टिंग माइंडफुलनेस फॉर डिमेन्शिया. हो. अडॉप्टिंग माइंडफुलनेस फॉर डिमेन्शिया 2 ओळीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. रिड्युसेस स्ट्रेस अँड एन्झायटी. माइंडफुलनेस काय करतो? रिड्युसेस स्ट्रेस अँड एन्झायटी. फोकस्ड अटेन्शन हेल्प्स फॉर कॉग्निशन. स्लीप क्वालिटी इम्प्रूव्स अँड calm down person, reducing agitation and aggressive behavior. सर्वात शेवटची एक आपल्या मित्रांसाठी गोष्ट सांगतो. आपली भावनिक गुंतवणूक आणि आर्थिक गुंतवणूक सजगतेने करा. तर खूप अतिशय छान माहिती सांगितली. आणखी सुद्धा आम्हाला खूप काही ऐकायला आवडत. आपण एखादा व्हिडिओ करू शकतो. खूप मोठा विषय छान पद्धतीने समजावून सांगितला. त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.